नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आरोग्य मित्रमध्ये आणि आपण ऐकता आहात विश्वास आरोग्यविषयी गप्पा फार्मसीसोबत. आज आपण बोलणार आहोत 2 खूप महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सबद्दल. व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी. थकवा येतोय पण कारण कळत नाही, अंग दुखतंय, मूड डाऊन आहे, असं वाटतंय का? कदाचित याच कारण याच व्हिटॅमिन्समध्ये लपलेलं असू शकतं. मग चला समजून घेऊया व्हिटॅमिन बी12 आणि डीची कमतरता असल्यास आपल्याला कसा त्रास देऊ शकते आणि त्यावर आपण काय करू शकतो? तर चला सुरू करूया आजच्या हेल्दी गप्पांचं सेशन. आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन्सची खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः व्हिटॅमिन बी12 आणि डी हे 2 जीवनसत्व असे आहेत, की जे हाडे, रक्त आणि नसांशी थेट संबंधित आहे. यांची कमतरता वेळीच ओळखणे आणि उपचार करणे हे अत्यावश्यक आहे. व्हिटॅमिन बी12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. ते लाल पेशींच्या निर्मितीसाठी कार्य करतं. त्याचबरोबर मज्जासंस्था कार्य म्हणजे ज्याला आपण नर्व्हस सिस्टम म्हणतो ह्यावरतीही कार्य करतं. तर व्हिटॅमिन डी आहे हे स्निग्ध पदार्थात विरघळणारं जीवनसत्व आहे. हे कॅल्शियम, फॉस्फरस या शोषणासाठी अत्यावश्यक आहे. हाडे, स्नायू, रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढते. यासाठी व्हिटॅमिन डी हे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या व्हिटॅमिनचे मुख्य स्रोत काय-काय आहेत? तर व्हिटॅमिन बी12 हे मांस, मासे, अंडी, दूध, चीज, दही, फोर्टिफाईड धान्य आणि सोया उत्पादन. फोर्टिफाईड धान्य म्हणजे काय? हे थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक प्रक्रिया केलेली असते ज्यामध्ये ज्या धान्यामध्ये आवश्यक पोषण तत्व हे कृत्रिमरित्या मिसळली जातात. ज्या तांदूळ, गहू, रवा, मैदा इत्यादी यामध्ये आणि पोषण तत्वाची कमतरता ही भरून काढली जाते. तर व्हिटॅमिन डी हे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात मिळते. तसंच मासे असतील, अंड्याचा बल्क असेल, फोर्टिफाईड दूध, धान्य, तेल असेल. फोर्टिफाईड म्हणजे थोडक्यात आता जसं बोललो, की अत्यावश्यक जीवनसत्व कृत्रिमरित्या मिसळली जातात, जेणेकरून नैसर्गिकरित्या असणारी त्यातली कमतरता भरून काढली जाते. तर या व्हिटॅमिनच्या कमतरतेची कारणं काय-काय आहेत? तर व्हिटॅमिन बी12 मध्ये सर्वात पहिले येतं ते शाकाहारी लोक जे मांसाहार टाळतात. त्याचबरोबर वय वाढल्याचं त्याचं शोषण कमी होतं. पचनसंस्थेचा विकार, पोटाचा विकार असल्यास आणि काही औषधं ही दीर्घकाळ वापरल्या. व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाश कमी मिळणं, गडद त्वचेची निर्मिती कमी होणं, वयस्कर लोकांमध्ये सहसा याचं शोषण कमी केलं जातं. त्याचबरोबर लठ्ठपणा आहे. तर या व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणं काय-काय आहेत? तर व्हिटॅमिन बी12 पहिल्यांदा समजून घेऊया. सतत थकवा येणं, अशक्तपणा वाटणं, चक्कर येणं, डोकं दुखणं आलं, त्याचबरोबर हातापायांना झिंझिण्या येणं, स्मरणशक्ती कमी होणं, चिडचिडेपणा वाढणं. तर व्हिटॅमिन डीमुळे तर हाडात दुखणं किंवा लवकर फ्रॅक्चर होणं, स्नायूमध्ये वेदना येणं किंवा कमजोरी होणं, थकवा किंवा ऊर्जा कमी होणं, त्याचबरोबर लहान मुलांमध्ये हाडाची वाढ योग्य न होणं, ज्याला रिकेट्स म्हणलं जातं. या इमेजमध्ये दिल्याप्रमाणे. तर यासाठी उपचार व काळजी काय-काय घ्यावी? तर व्हिटॅमिन बी12 साठी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या, इंजेक्शन घ्यावी किंवा आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश वाढवावा. त्याबरोबर नियमित तपासणी करावी. व्हिटॅमिन डीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या, औषध किंवा सिरप, इंजेक्शन हे घ्यावे. आहारात हाडांचा पोषक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. नियमित सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात फेरफटका मारावा. त्याचबरोबर रक्ताची तपासणी वेळची वेळ करून व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखून त्यावरती डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोडक्यात याचा निष्कर्ष असा काढला जाईल, की व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य आहार, जीवनशैली आणि तपासणीमुळे याचा कमतरता टाळता येते. शंका असल्यास आपल्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, अशी होती थोडक्यात माहिती व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी याच्याबद्दल, ज्याच्या कमीमुळे होणारा त्रास आणि त्यावरचे उपाय. तुमच्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य टिकवायचं असेल, तर ही दोन्ही व्हिटॅमिन्स महत्त्वाचे आहेत, हे विसरू नका. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. आणि हो, काही प्रश्न असतील किंवा पुढच्या व्हिडिओसाठी विशेष टॉपिक हवे असेल, तर खाली जरूर कळवा कमेंटमध्ये. तर चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, सशस्त्र राहा. तुमचाच आरोग्य मित्र. धन्यवाद.